आज मी एवढा खुश होतो ना की खूपच. आणि त्याचं मागचं असं कारण आहे की आज मला एक फॉलोअर्स भेटला होता आणि खरंच त्यांनी जी गोष्ट सांगितली ना ते ऐकून खूप चांगलं वाटलं. ते आता सांगणार नाही, ते व्हिडिओच्या मध्ये सांगेन, त्यासाठी फक्त पूर्ण व्हिडिओ पहा. आज डबल मी खराब कॅमेरा समोर खराब तोंड घेऊन आलोय. अरे सॉरी खराब कॅमेरा चांगल्या कॅमेरा समोर खराब तोंड घेऊन आलोय तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग घेऊन. तर आज आम्ही चाललो होतो फिरायला. रूमच्या खाली आलो, गाडीला बघितलं बड्यापैकी आणि निघालो तो फिरायसाठी. फिरायला जायच्या पहिले एक काम असते आणि ते म्हणजे पेट्रोल टाकणं. 400चं पेट्रोल टाकलं आणि आम्ही गेलो समोर. तेवढ्यात आठवण आलं की आपल्या लाडू राणीचं पोट दुखत आहे आणि त्याचा इलाज आपल्याला लवकर तर लवकर करावा लागेल. म्हणून पहिले तर हॉस्पिटलमध्ये गेलो आणि गाडीमध्ये ऑइल टाकून त्याच्यासोबतच ऑइलिंग पण करून घेतली, कारण खूप दिवस झाले होते की गाडीमध्ये ऑइलच नव्हतं. तर असं ते काम करून आम्ही आलो शिरसाळ्याला. आलो, पहिले तर हनुमानजींचं दर्शन वगैरे घेतलं बड्यापैकी. आणि विशेष असं होतं की आज गर्दी पण खूप कमी होती आणि गर्दी कमी असल्यामुळे आमचं दर्शन पण लवकर झाले. दर्शन वगैरे घेतलं आणि 5-25 फोटो काढून घेतले आणि तिथनं निघालो आम्ही समोरच्या घरी जायसाठी. तर रस्त्याने जाता जाता आमचा एक मित्र भेटला, म्हणजे त्याने मला फॉलो केलं होतं आणि त्याने जसं मला पाहिलं तसंच मला ओळखून घेतलं आणि म्हटलं, अरे भाई तू ब्लॉग बनवतोस ना? म्हटलं हा भाई. तर तो बोलला की तू खूप भारी ब्लॉग बनवतो. आणि हे ऐकून एवढं भारी वाटलं की खूपच. बट म्हटलं भावा तुम्हाला फॉलो तर करतो ना नक्की? म्हणे वा भाई काही शक आहे का? आणि हे ऐकून आम्ही निघालो खराब रस्त्यातून चांगला रस्ता पाहत समोरच्या घरी जायला. ऐकून आम्ही आलो समोरच्या घरी. आलो, थोडा वेळ बसलो, मग गेलो परवीनच्या घरी. आणि यांचे गाव का दूर दूर नाही, एकाच गावामध्ये आणि घराजवळ घर आहे. आणि आम्हाला तिथं बसून बसून भूक लागली होती. मग काय समोरच्या घरी गेलो, जेवण वगैरे केलं फर्स्ट क्लास मध्ये. जेवण करून बाहेरून बसलो बड्यापैकी 10-15 मिनिटं. मग म्हटलं चला बाबा आम्हाला पण उशीर होत आहे, आम्ही निघतो. पर्यंत बारक्या वाजव रे आता.